शहरातील सिटी बस सेवेसाठी संभाजी ब्रिगेड जनता दरबारात। आज सोलापूर महानगरपालिका आयुक्तांच्या जनता दरबारात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सोलापूर शहरातील सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले। कारण मागील बऱ्याच वर्षांपासून सोलापूर शहरात बऱ्याच ठिकाणी सिटी बसेस बंद आहेत। सोलापूर शहर हे यंत्रमाग कामगारांचे शहर आहे। आपल्या शहरात मोठे MIDC आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या शहरात रोजंदारीने काम करणारे मजूर राहतात। त्यांना रोजगार खूप कमी आहेत। त्यात त्यांना कामासाठी जाताना येताना सिटी बसेस बंद असल्यामुळे रिक्षाने प्रवास करावा लागतोय व रिक्षावाले सिटी बसच्या तुलनेत दुप्पट तिप्पट प्रवाशांकडून पैसे घेतात। सोलापूर शहरात मोठमोठे हॉस्पिटल आहेत, त्यासाठी आजूबाजूच्या ग्रामीण भागातून वैद्यकीय सेवा घेण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक येतात। तसेच ग्रामीण भागातील मुले व मुली, इतर नागरिक, प्रवासी तसेच शहरातील शाळा कॉलेजचे मुले मुली त्यांना ये जा करण्यासाठी बंद असल्यामुळे रिक्षाने ये जा करावी लागते। त्यामुळे रोजच्या रिक्षाचे पैसे देणे त्यांना परवडत नाही। तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक व वयोवृद्ध नागरिक यांना येणे जाण्यासाठी ज्यांच्याकडे दुचाकी व चारचाकी उपलब्ध नाही त्यांनाही रिक्षाने प्रवास करावा लागतो। तसेच रिक्षावाले हे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतात, त्यामुळे खाली पडण्याची शक्यता जास्त असल्याने अपघाताची शक्यताही तितकीच जास्त असते। ज्या ज्या ठिकाणी सिटी बसेस बंद आहेत त्या ठिकाणच्या सिटी बसेस सुरू करून प्रवाशांना सहकार्य करावे। या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महानगर प्रमुख शिरीष जगदाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, ॲडव्होकेट गणेश विलास कदम, जिल्हाध्यक्ष वकील आघाडी, महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष जयश्री जाधव, शहराध्यक्ष मनीषा कोळी, जिल्हा सचिव संजीवनी सलबत्ते, जिल्हा उपाध्यक्ष सुनीता घंटे, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, उद्योग आघाडी शहर अध्यक्ष संतोष सुरवसे, शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, शहर कार्याध्यक्ष सतीश वावरे, सुनंदा सूर्यवंशी, सुनीता कारंडे इत्यादी महिला व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। ही सोलापूरची सिटी बसची सेवा परत सुरू करावी। मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी सिटी बसचे जे प्रवास आहे हा सुरू करावा, जेणेकरून जे नागरिकांना आतोनात जे पैसे भरावे लागत आहेत वायफळ आणि जो रिक्षावाल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे, तर हे सगळं संपेल म्हणून आज निवेदन दिलेलं आहे। जय जिजाऊ। आज रोजी संभाजी ब्रिगेड तर्फे माननीय आयुक्त साहेबांना जनता दरबार निमित्त जे आपल्या सोलापूरमध्ये गेले 7-8 वर्ष झालं जी परिवहन सेवा रखडलेली आहे तर ती सुरळीत चालू करावी आणि ज्यादा फोर्सने चालू करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। तर आमची एवढीच संभाजी ब्रिगेड तर्फे मागणी आहे की आपलं सोलापूर हे खूप वर्षापासून कामगारांचं सोलापूर ओळखलं जातं। इथं सूत मिल, गिरण्या, भरपूर चादर कारखाने वगैरे आहे। त्या लोकांना रिक्षा परवडत नाही आहेत। रिक्षा जे आता सध्या रिक्षावाले आहेत ते कमीत कमी 1 किलोमीटर जायचं असेल तर 30 ते 40 रुपयाच्या वर भाडे घेतात, त्याचे चार्जेस घेतात। जर परिवहन सेवा जर सुरू असली असती तर आज जे कामगार वर्ग आहे ते 10 रुपयात प्रवास करू शकला असता। मंत्र्यांसाठी विमान सेवा सुरू होत असेल तर गरिबांसाठी महापालिकेने परिवहन सेवा ही लवकरात लवकर सुरू करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडतर्फे येणाऱ्या दिवसामध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल। सोलापुरात जर विमान सेवा चालू होऊ शकते श्रीमंतांसाठी, तर गरिबांसाठी बस सेवा का थांबवली? सगळ्यात मोठा प्रश्न कामगार वर्गाचा आहे, जे की आज बस सेवा नसल्यामुळे विस्कळीत झालेला आहे। त्यांचं दैनंदिन जीवनात त्या गोष्टीचा परिणाम झालेला आहे आणि ग्रामीणचे जे लोक येतात शहरात, तिथून ते जेवढा पैसा त्या ST साठी देतात, तिथं बस सेवा बंद असल्यामुळे त्यांचा डबल पैसा रिक्षावाल्यांना जात आहे। जेणेकरून या कारणाने ही बस सेवा बंद आहे, तर ती बस सेवा चालू व्हावी। सिटीमध्ये पूर्णपणे बंद आहेत, त्या अशीच बंद असल्या कारणाने लोकांची लूटमार होत आहे। ती लूटमार थांबावी व सिटी बस चालू करावी, त्यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी येईल त्या महिनाभरात याचा निकाली प्रकरण काढू याचे आश्वासन दिलेलं आहे।